मंडळी, आज मी खरंच Amazon सारखं जंगल बघून आले. विश्वास बसणार नाही, पण एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता. तर त्याआधी हाय, हॅलो, नमस्कार. मी राणी खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मालवणमध्ये आज आमचा दुसरा दिवस. सकाळी मस्त बीचवर सनराईज बघितला, त्याच्यानंतर पूलमध्ये एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालोय आमच्या नेक्स्ट स्पॉटकडे. तर आम्ही चाललो आहोत खवणे गावाला कायाकिंग करण्यासाठी. आणि मंडळी जाताना हे मालवणपासून जवळ-जवळ 18 ते 20 किलोमीटर आहे. म्हणजे आम्हाला जायला लागणार आहेत अर्धा ते पाऊण तास. तर इथलं कायाकिंग एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आम्ही पोहोचलो आहोत खवणे गावामध्ये आणि खरं सांगू का इथे येतानाच इतकं सुंदर दृश्य बघायला मिळालं, की मन अगदी खुश झालं. सगळीकडे हिरवागार परिसर, उंच नारळाची झाडं, मध्ये-मध्ये दिसणाऱ्या जुन्या शैलीच्या विहिरी आणि एकदम शांत प्रसन्न वातावरण. खरंच हे गाव म्हणजे अगदी तसंच आहे जसं आपण एखाद्या मूव्हीमध्ये, पिक्चरमध्ये बघतो. एकदम साधं, सुंदर आणि मनाला फ्रेश करणारा अनुभव देणारं. इथलं वातावरण इतकं नैसर्गिक आहे, की शहराची सगळी धावपळ आपण विसरून जातो. आता आम्ही या सुंदर गावातून पुढे चाललो आहोत आमच्या कायाकिंग स्पॉटकडे. इथे ना जास्त करून कौलांची घरं दिसतात. अशी गावं आपल्याला रोज बघायला मिळत नाही. म्हणून शहरातून आपण जेव्हा इथे येतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कौतुक वाटतं आणि स्पेशल पण वाटते. त्या छोट्या-छोट्या गोष्टी, घरांची रचना, अंगण, आजूबाजूचा निसर्ग सगळं इतकं सुंदर वाटत होतं आणि खरंच मला तर खूपच आनंद झाला हे सगळं बघून. आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या कायाकिंग स्पॉटवर. इथे येताच समोर वेगवेगळ्या रंगाच्या बोटी दिसत होत्या. मला तर त्या बोटी बघूनच इतका आनंद झाला. मी म्हटलं, "चला आता मस्त फोटो काढूयात" म्हणून. आणि खुशी मला म्हणाली, की "मम्मी आपल्याला पिंक कलरच्या बोटमध्ये बसायचे आहे." तिथे आम्ही कायाकिंग करणाऱ्या लोकांना चार्जेस विचारले, तर त्यांनी सांगितलं, की पर कपल ₹300 आहेत. पण आम्ही 16 जण होतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला डिस्काउंट देऊन पर कपल ₹250 सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला बोट कशी चालवायची ते समजावलं आणि त्याचा टायमिंग होता 1.5 तास. म्हणजे 1.5 तास आपण फिरून येऊ शकतो आणि ही बोट दोघांनी चालवायची होती. पण माझ्या बाबतीत काही गरजच पडली नाही, कारण खुशीचे पप्पा सगळं मॅनेज करत होते आणि मी काय मोबाईल हातात घेऊन मस्त व्हिडिओ शूट करत होते. आम्ही सगळ्यांनी सेफ्टी जॅकेट घातलेलं होतं, त्यामुळे एकदम सेफ वाटत होतं आणि माझी खुशी तर तिच्या पप्पांजवळ बसून मस्त सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होती. तर सगळ्यात आधी बोटमध्ये आम्हीच बसलो होतो म्हणून सगळ्यात पुढे आम्हीच होतो आणि आता एक-एक करून आमची मित्रमंडळी मागून येत होते. तर खूप जास्त मज्जा येत होती सगळ्यांसोबत. खूप छान वाटत होतं. वातावरणही अगदी छान होतं. चारही बाजूंनी हिरवीगार झाडं, शांत पाणी आणि एकदम रिलॅक्सिंग वाईब. आता आम्ही कायाकिंग करत आहोत म्हणजे या छोट्या बोटीत बसून आपण स्वतः पॅडलिंग करत पुढे जातो. खवण्याचं कायाकिंग खास आहे बरं का, कारण इथे बॅकवॉटरमध्ये झाडांच्या मध्ये-मध्ये आपण फिरतो. म्हणून एकदम Amazon जंगलसारखा फील येत होता आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथलं शांत वातावरण. ना कोणताही आवाज, फक्त पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज आणि आता आमच्या पूर्ण टीमचा आवाज होता. मला वाटतंय की ते कायाकिंग मागच्या काही वर्षापासून सुरू झालंय. लोकांना असा नैसर्गिक अनुभव मिळावा म्हणून लोकसनी हे सुरू केलं आहे. आता टुरिझममुळे हे खवणे गाव खूप फेमस होत चाललंय आणि खरंच एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. आणि सेफ्टीबद्दल सांगायचं तर आम्हाला लाईफ जॅकेट दिलंय म्हणून हा एक्सपिरियन्स सेफ आहे, एन्जॉयबल आहे. खरं सांगते, इथे येऊन मन अगदी फ्रेश होतं आणि असं वाटतं, की हा मोमेंट थोडा वेळ थांबूनच जावं. खूप फिरल्यानंतर आता आम्ही परत रिटर्नला निघालो. तसं बघायला गेलं तर त्यांनी आम्हाला 1.5 तासांचा टायमिंग दिला होता. पण खरं सांगू का एवढा वेळ कायाकिंग करणं कोणासाठीच पॉसिबल नाही बरं का. कारण सतत पॅडलिंग करताना हातही दुखतात आणि बसून-बसून पायही दुखायला लागतात. वर अजून एवढं ऊन होतं, की त्यामुळे आम्ही फक्त 40 मिनिटं फिरलो आणि मग ठरवलं आता परत जाऊयात. खरं तर खुशीचे पप्पा सगळं पॅडलिंग करत होते. त्यामुळे त्यांच्या हातांना पण चांगलाच थकवा आला होता. म्हणून मग आम्ही हळू-हळू परत निघालो.
तर मंडळी, जर तुम्ही कधी कोकणात किंवा मालवणला आलात ना, तर खवणे गावाला येणं अजिबात मिस करू नका आणि इथे आल्यावर कायाकिंग करणं तर अजिबात विसरायचं नाही. कारण की हा एक्सपिरियन्स खरंच खूप भारी आहे. इतकं सुंदर वातावरण, असं वाटेल की आपण खरंच Amazonच्या जंगलात आलोय आणि निसर्गाच्या सानिध्यात असा वेळ घालवायचं म्हटलं तर खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूप स्पेशल होता आणि मला खात्री आहे की तुम्हालाही खूप आवडेल. कायाकिंग करून आल्यानंतर आम्ही खूप जास्त थकून गेलो होतो. म्हणून आल्याबरोबर काहीतरी थंड पिण्याचा प्लॅन केला. तिथे लिंबू सरबत वगैरे नव्हतं, पण मस्त कोकम सरबत मिळालं. त्याच्यामुळे आमचा सगळा थकवा निघून गेला. त्याच्यानंतर आम्ही परत येताना एका हॉटेलमध्ये थांबलो आणि तिथे मस्त असं जेवण केलं. मग आम्ही आमच्या रिसॉर्टवर परत आलो. पण इथे एक छोटासा ट्विस्ट होता. आम्ही 2 कपल्स होतो आणि आम्हाला सांगितलं, की तुमची रूम चेंज करायची आहे आणि दुसऱ्या रिसॉर्टमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. पहिल्यांदा ना मला थोडंसं वाईट वाटलं, की अचानक असं का चेंज करताय? पण मग जेव्हा आम्ही त्या नवीन रिसॉर्टवर पोहोचलो ना, बापरे! खरंच सांगते, बघून आम्ही एकदम थक्कच झालो. इतकी सुंदर रूम होती ना आणि अगदी समुद्राच्या जवळच. गॅलरीमधून तर पूर्ण बीचचा व्ह्यू दिसत होता आणि इतकं पीसफुल आणि सुंदर वातावरण वाटत होतं आणि आम्ही जे 2 कपल्स होतो, आम्ही तर एकदमच खुश झालो ती रूम बघून. सकाळी मस्त असा सनराईज बघितला होता. तर मग म्हटलं आता सनसेट पण बघायलाच पाहिजे. मग काय पटकन अंघोळ करून फ्रेश होऊन कपडे चेंज केले आणि मग लगेच बीचकडे निघालो आणि आता तुम्ही समोरचा व्ह्यू बघून अंदाजा लावू शकता, की किती सुंदर वाटत असेल ते. सूर्य हळू मावळत होता, आकाशातले रंग बदलत होते आणि सगळं वातावरण एकदम मॅजिकल झालं होतं. तर असे मोमेंट्स शब्दात सांगता येत नाही, तर ते फक्त अनुभवावे लागतात. त्या सनसेटच्या वेळी ना, मी मस्त असा स्काय ब्लू रंगाचा वन पीस घातला होता आणि त्या मावळत्या सूर्याबरोबर उभं राहून मला तर खूप छान वाटत होतं. लग्न झालेल्या खूप मुलींच्या काही छोट्या-छोट्या इच्छा असतात. जसं की कधीतरी छान वेस्टर्न वेअर घालून आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जावं, एन्जॉय करावा. पण कधी-कधी लोकं काय म्हणतील या विचाराने खूप मुली त्यांच्या इच्छा मनातच ठेवतात. पण माझं तसं नाहीये. मी जिथे जसं वागायचं तसं वागते. घरी असेल तर ड्रेस घालते, फंक्शनला वगैरे जायचं असेल तर साडीच नेसते आणि जेव्हा नवऱ्यासोबत फिरायला यायचं असलं, तेव्हा मस्त वेस्टर्न वेअर करते. कारण शेवटी आपल्या मुलींच्याही काहीतरी इच्छा असतात ना. मला असं वाटतं, की आपण ज्या ठिकाणी जातो ना, त्या ठिकाणानुसार राहिलं पाहिजे. म्हणजे समोरच्याचंही मन जपता येतं आणि आपलंही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जर नवरा समजूतदार असेल ना, तर सगळं अजूनच सुंदर होतं. जसं एका बायको नवऱ्याला समजून घेते, तसं नवऱ्यानेही बायकोच्या इच्छा समजून घ्यायला हव्यात. मग संसार खरंच खूप सुंदर होतो आणि जेव्हा आपण अशा ठिकाणी फिरायला जातो ना, तेव्हाच आपण एकमेकांना खरंच वेळ देऊ शकतो. एकमेकांसोबत मस्त वेळ घालवता येतो, गप्पा मारता येतात आणि छोटे-छोटे मोमेंट्स खूप स्पेशल बनतात. आणि ज्या घरात लहान मुलं असतात ना, तिथे तर पूर्ण वेळ त्यांच्यातच जातो. घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं यातच दिवस संपतो आणि या सगळ्यात नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. पण जेव्हा आपण अशा एखाद्या ट्रिपला जातो ना, तेव्हा आपलं सगळं बाजूला ठेवून फक्त एकमेकांसोबत राहू शकतो. एकमेकांना समजून घेता येतं. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.